नमस्कार। आज आपल्या सर्वांना या पत्रकार परिषदेसाठी मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि शुक्रवार दिनांक 26 जानेवारी 2024 सकाळी आपण प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनाचा कार्यक्रम विधानभवनात पार पाडला। त्यावेळेलाच मी जाहीर केलं, तरी या प्रेस कॉन्फरन्स मार्फत आपल्या सर्वांना सांगताना मला आनंद होत आहे की 84वा अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद ही मुंबई विधानभवनमध्ये उद्यापासून संपन्न होत आहे। ही 2 दिवसाची परिषद आहे। 27 आणि 28ला ही परिषद मुंबई विधानभवनात कंडक्ट केली जाईल आणि या परिषदेसाठी भारताचे सन्माननीय उपराष्ट्रपती सन्मान्य जनकड साहेब, त्याचप्रमाणे भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष श्री ओम बिर्ला साहेब, त्याचप्रमाणे राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश साहेब आणि या भारतातील सर्व राज्यांमधील सर्व पीठासीन अधिकारी म्हणजे सर्व राज्यांचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष, विधानसभेचे उपाध्यक्ष, विधान परिषदेतले सभापती, विधान परिषदेतले उपसभापती असे हे सर्वजण मुंबईत उद्यापासून असतील। या परिषदेत अनेक संसदीय लोकशाहीशी निगडीत विषयांवरती सकारात्मक चर्चा होईल। या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री महोदय पण उपस्थित राहतील। समारोपासाठी उपमुख्यमंत्री उपस्थित असतील आणि असा हा 2 दिवसाचा अत्यंत महत्त्वपूर्ण परिषदेचा कार्यक्रम हा मुंबईत संपन्न होत आहे। मी भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष श्री ओम बिर्ला साहेब यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ही 84वी परिषद मुंबईत महाराष्ट्रात घेण्याची संधी आम्हाला दिली आणि मला खात्री आहे की मुंबईत महाराष्ट्रात ही परिषद अत्यंत यशस्वीरित्या पार पडेल। महाराष्ट्राला याचा बहुमान जो आहे मिळालेला आहे किती महत्त्वपूर्ण आहे? कारण देशभर हे सगळे कार्यक्रम दरवर्षी होत असतात, यंदा आपल्याला मान्य आहे। मला यापूर्वी महाराष्ट्रात 2003 म्हणजे जवळजवळ 21 वर्षापूर्वी ही परिषद भरवण्यात आलेली आणि आता 21 वर्षानंतर महाराष्ट्राला हा बहुमान प्राप्त झालेला आहे आणि मला वाटतं राज्यासाठी ही अत्यंत मोठी संधी आहे, अत्यंत मोठी उपलब्धी आहे की संपूर्ण देशातले पीठासीन अधिकारी म्हणजेच संपूर्ण विधानसभेच्या आणि विधान परिषदेचे जेवढ्या विधानसभा आणि विधान परिषद आहेत त्यांचं नेतृत्व करणारे म्हणजे एका अर्थाने त्या संपूर्ण विधानसभेचं आणि विधान परिषदेचं एक रिप्रेझेंटेशन करणारी लोक जी आहेत ती सर्वजण आज मुंबईत येत आहेत आणि राष्ट्राचे उपराष्ट्रपती, त्याचप्रमाणे लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे उपसभापती असे सर्व ही मंडळी आज उद्या मुंबईत येणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष हे मुंबईकडे आकर्षित होणार आहे आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे मुंबई आणि महाराष्ट्राची ख्याती ही देशभरात प्रसिद्ध आहेच, परंतु या कार्यक्रमातनं मला खात्री आहे की महाराष्ट्राला एक नवीन लौकिक प्राप्त होईल। या उद्या सर्वात पहिली सर्व विधानसभेचे आणि विधान परिषदेचे जे सचिव आहेत आणि सेक्रेटरी जनरल आहेत लोकसभेचे, सुरुवात त्यांच्या कॉन्फरन्सपासून सुरू होईल आणि दुपारी 1 वाजल्यापासून उद्घाटन समारंभ चालू होईल ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्सचा आणि त्या उद्घाटन सोहळा झाल्यानंतर त्या उद्घाटन सोहळ्यासाठी लोकसभेचे उपाध्यक्ष असतील, सर्व पीठासीन अधिकारी असतील, सर्व आमंत्रित मंडळी असेल, मुख्यमंत्री असतील आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर सेशन्सना सुरुवात होईल आणि त्या सेशन्समध्ये प्रामुख्याने 2 विषयांवरती चर्चा होणार आहे आणि ते 2 विषय आहेत। सर्वप्रथम टू स्ट्रेंथन
people's trust in democratic institutions, the need to maintain discipline and decorum in parliament and the legislatures of state stroke union territories, म्हणजेच लोकतांत्रिक संस्थाओं में लोगों के विश्वास को मजबूत करने के लिए संसद तथा राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के विधानमंडलों में अनुशासन और शालीनता बनाए रखने की आवश्यकता, हा पहिला विषय. आणि दुसरा विषय असेल हाऊ टू मेक द कमिटी सिस्टम मोर पावरफुल एंड इफेक्टिव, म्हणजेच समिति प्रणाली को और अधिक उद्देश्यपूर्ण और प्रभावी कैसे बनाया जाए. आपल्या सर्वांना माहीत आहे की लेजिस्लेटिव्ह समित्या ज्या आहेत त्या खरं तर लेजिस्लेचरचं सोल असतं आणि आत्मा असते, आणि म्हणूनच यांचं महत्त्व आणि ह्यांच्याकडनं कसं कार्य अपेक्षित आहे आणि ह्यांना अधिक प्रभावशाली कसं करता येईल यावरती चर्चा होईल. त्याचप्रमाणे लेजिस्लेचर ही या म्हणजेच विधिमंडळ हे या लोकशाहीतलं अत्यंत महत्त्वपूर्ण असं एक अंग आहे, आणि याच्यावरती लोकांचा विश्वास अधिक बळकट करण्यासाठी या विधिमंडळ सदस्यांनी कशी वर्तणूक ठेवावं, त्यांनी कसं कार्य विधानसभेत करावं, आणि विधानसभेत किंवा पार्लमेंटमध्ये होणारा जो गोंधळ आहे तो कोणत्या कसा काय कंट्रोलमध्ये ठेवून सामान्य माणसाचा विधिमंडळाच्या व्यवस्थेवरती विश्वास अधिक बळकट कसा करावा या संदर्भातही चर्चा होईल. त्यामुळे मला वाटतं ही लोकउपयोगी चर्चा पुढचे 2 दिवस आपल्या या परिषदेत होईल. मध्यंतरी विधिमंडळाच्या नियमांबद्दल आणि स्वायत्ततेबद्दल काही चर्चा आणि वाद झाले, तर त्यावर या परिषदेमध्ये काही चर्चा होणार आहे? कारण देशभरातील विधानसभांचे प्रमुख नाही, हे बघा, प्रत्येक विधानसभेचे नियम जे आहेत हे याला कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट आहेत, संविधानिक आधार आहे. संविधानामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार हे नियम बनवले गेले आहेत आणि त्यामुळे यांना संविधानिक आधार आहे. परंतु मला वाटतं आपला प्रश्न आहे विधिमंडळातील सदस्यांच्या आचारसंहितेबद्दल. मला वाटतं त्या विषयात निलमताईंनी गेल्या वर्षी बरंचसं रिसर्च पण केलं आहे आणि एक अत्यंत उपयोगी असं पुस्तकही सर्वांना वितरित केलं गेलं आहे. त्याबद्दलची माहिती निलमताई आपल्याला देतीलच. एक असं आहे की हे पीठासीन अधिकाऱ्यांचं म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर्सची कॉन्फरन्स आहे. काही गोष्टी आपल्या नियमांनी चालतात की जे नियमांचं पुस्तक विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा याच्यामध्ये आधार घेतला जातो, आणि काही प्रघात असतात, आणि ते प्रघात करत असताना कुठले शब्द संसदीय आहेत, कुठले बिगर संसदीय आहेत, किंवा कुठले नियम जाचक आहेत म्हणून नियम बदलले पाहिजेत, किंवा आता आमच्याकडे विनंती अर्ज समिती असते, त्याच्यात एक नियम होता केलेला की जोपर्यंत सभागृहात तो मांडत नाही तोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही. परंतु नुकताच आम्ही तो नियम बदलला आणि त्याच्यात असं केलं की कुठल्याही वेळेला जनतेचा अर्ज आला तर त्याच्यावर कारवाई सुरू होईल आणि विधिमंडळामध्ये पहिल्या येणाऱ्या अधिवेशनात त्याची माहिती सगळ्यांना देण्यात येईल. त्यामुळे लोक कायद्यासाठी नाही आहेत, कायदा लोकांसाठी आहे, हा आपली एक भूमिका असते. दुसरं, सन्माननीय राहुलजी नार्वेकर यांचं मी विशेष अभिनंदन करीन आणि आमच्या विधिमंडळाचे श्री भोळे आणि सगळ्यांचं की अत्यंत कमी वेळात जरी ही परिषद होत असली तरीसुद्धा त्यानिमित्ताने महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्यामध्ये सगळ्या विधानसभा, विधान परिषदांचे अधिकारी येत आहेत आणि लोकसभेचं सेक्रेटरिएट याचं सगळं नियमन करत असतं. त्यामुळे तुमचा जो मुद्दा आहे की त्याच्यात येणारे इश्यूज काय आहेत, ठराव काय आहेत, याचं स्वतः लोकसभेचे अध्यक्ष पाठपुरावा करत असतात. दुसरं, राज्यसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुका दर 5 वर्षांनी न होता राज्यसभेची निवडणूकसुद्धा अशी दर 6-6 वर्षांनी त्यांची मुदत बदलते. त्यामुळे या सगळ्याचा पाठपुरावा अतिशय उच्च स्तरावर केला जातो. त्याचबरोबर प्रत्येक राज्याचे लोक जेव्हा भूमिका मांडतात तर त्याच्यात ज्यामध्ये तुम्हाला त्याचं लाईव्ह प्रक्षेपण दिसेल तर त्याच्यात तुम्हाला स्पष्ट होईल की प्रत्येकजण स्वतःचे जे महत्त्वाचे ऐरणीवरचे प्रश्न असतात ते मांडत असतात आणि त्याची सोल्युशन्स शोधण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न असतो. दुसरं, जेव्हा आमदार बोलतात सभागृहात किंवा विधान परिषदेचे किंवा सभेचे किंवा खासदार बोलतात त्यावेळेला अध्यक्ष आणखीन सभापतींना जो विचारविनिमय करायचा असतो त्याला व्यासपीठ देणारं हे एक व्यासपीठ आहे. आणि त्या दृष्टिकोनातून लोकसभेने याच्यात जो हस्तक्षेप केलेला असतो किंवा मार्गदर्शन केलेलं असतं त्याचा उपयोग इतर आपल्या राज्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात, आमदार असतात, खासदार असतात त्यांना पण होत असतो. म्हणून त्यांनाही निमंत्रित आपण करत असतो. आणि त्याचबरोबर
याला जी मोठी परंपरा आहे त्याच्या अगोदर आपली अधिकाऱ्यांची जे सचिव आहेत सगळे त्यांची कॉन्फरन्ससुद्धा आहे आणि त्याच्यात त्यांचा विषय विधानमंडळ सेवेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे या विषयावरती ते बोलणार आहेत. तर कुठल्या याच्यामध्ये विधिमंडळामध्ये कुठपर्यंत त्यांची प्रगती झाली आहे, अडचणी काय आहेत. आपलं पण डिजिटलायझेशन अध्यक्ष आणि आपण सगळे मिळून करतो आहे, पण त्याच्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना आव्हानांचा पण विषय त्याच्यामध्ये चर्चा होईल अशी माझी अपेक्षा आहे. विशेषतः आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतर डीप फेकसारखं तंत्रज्ञान जर का उद्या आमदारांचंच कोणी जर का करून त्याचा दुरुपयोग सुरू केला तर लक्षवेधी नक्की कोणाचे आहेत हे शोधणारंसुद्धा आपल्याला तंत्रज्ञान विकसित करायला लागेल. आणि या दृष्टीने हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. तुमचं सहकार्य कायम आम्हाला असतं, पण न्यूज म्हणजे त्या दोन चौकटीमधलीच न्यूज आपल्याकडून येत असते, तर याची फॉर्मल न्यूज जी आहे त्याला पण तुमचं सहकार्य मिळावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. थँक्यू. त्याकडे एक मुद्दा असं होता की करोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं ऑनलाईन अधिवेशन झालं होतं असा प्रश्न होता, तर या संदर्भात काही चर्चा होणार आहे कारण की आगामी काळात तो सुद्धा मुद्दा महत्त्वाचा नाही, अगदी बरोबर आहे. आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे संसदीय लोकशाही योग्यरित्या कशी चालवता येईल, म्हणजे कुठच्याही प्रकारची अडचण आली तरी लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळाचं काम हे ठप्प होणं सामान्य जनतेच्या हितात नाही आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा आधार घेत ही पूर्ण सिस्टम ही कशी काय लेजिस्लेचरच्या कामात उपयोगी आणता येईल या संदर्भातही चर्चा आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता महाराष्ट्र विधिमंडळाचं संपूर्ण कामकाज हे डिजिटलाइज केलं जात आहे. 1937 पासूनचा पूर्ण रेकॉर्ड हा आता एका क्लिकवरती उपलब्ध होईल. सभागृहात आमदार जेव्हा बसतील तेव्हा त्यांच्यासमोर जे युनिट्स आहेत त्याच्यातनं त्यांना 1937 पासूनची सगळी माहिती बसल्या बसल्या मिळेल. भाषणं कोणी केलीत, त्या भाषणांमधले ठळक मुद्दे काय होते, भाषणांची प्रत मिळू शकेल, जे आत्तापर्यंत ॲक्ट्स पास झालेले आहेत, बिलं पास झालेली आहेत त्याची संपूर्ण माहिती मिळेल. त्यानंतर जे प्रथा परंपरेनुसार निर्णय झालेले आहेत त्याची माहिती मिळेल. आणि ही माहिती केवळ विधिमंडळ सदस्यांना नव्हे तर राज्यातल्या सर्व विभागांना पण प्राप्त होऊ शकेल, जेणेकरून अधिवेशनाची तयारी करत असताना किंवा एखादा पॉलिसी डिसिजन घेत असताना एका क्लिकवरती त्या विषयासंदर्भातली सगळी माहिती ही अधिकाऱ्यांना पण प्राप्त होऊ शकेल. त्याचप्रमाणे लायब्ररी जी आपली आहे ती पण आपण डिजिटलाइज करतोय पूर्णपणे. तर ह्या सगळ्या गोष्टींनी अधिक प्रभावशाली काम विधिमंडळातले सदस्य करू शकतील आणि जर का प्रभावशाली काम ते करू शकले तर त्याचा अंतिम फायदा हा सामान्य माणसाला होणार आहे. सर, एक प्रश्न असा होता की विधिमंडळाचे अधिकार आणि त्यात न्यायपालिकेचा हस्तक्षेप हा मुद्दा काही दिवसांपूर्वी घडला होता, तर हे यात असा कोणी कॉन्फ्लिक्ट होऊ दे यासाठी काही चर्चा होईल? मला वाटतं हा मुद्दा सातत्याने उद्भवत आहे, परंतु मला वाटतं आपल्या देशाच्या संविधानाने या संदर्भातली चांगली व्यवस्था करून दिलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे संविधानात 3 अंगांना रेकग्नाइज केलं गेलं आहे. संविधानिक अंग ज्यांना म्हणता येईल, कॉन्स्टिट्युशनल ऑर्गन्स म्हणजेच आपलं विधिमंडळ म्हणजेच लेजिस्लेचर, न्यायमंडळ म्हणजे ज्युडिशरी आणि कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह. या तिघांनाही आपलं कार्यक्षेत्र आखून दिलेलं गेलं आहे. आणि निश्चितपणे ज्या वेळेला तिघांनाही समान अधिकार दिला जातो आणि कोणाचाही इतरावर सुप्रिटेंडन्स नाही आहे असा आदेश संविधानात असतो, त्यावेळेला कधी कधी ज्युडिशरी आणि लेजिस्लेचर असेल किंवा फेडरल स्ट्रक्चरमध्ये केंद्राचे कायदे आणि राज्याचे कायदे असतील किंवा केंद्राची पॉलिसी आणि राज्याची पॉलिसी असेल यामधला मतभेद असेल, अशा गोष्टी सामोरे आपण करतो. परंतु संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार जे काय उपाय असतील त्या उपायांना सगळ्यांनी मान्य करून आपण या देशातली लोकशाही ही कायम ठेवली आहे, कायम ठेवू. आणि संविधानात अभिप्रेत असलेली कारवाई हे तिन्ही अंग करतील आणि या देशात तरी कुठच्याही प्रकारचं कॉन्फ्रंटेशन या तिन्ही अंगांमध्ये आपल्याला टोकाचं गेलेलं यापूर्वीही दिसलं नाहीये आणि यापुढेही दिसणार नाही. जैसे मैंने आपको कहा कि ये परिषद जो है अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद, ये हर साल होती है और ये 1919 से ये प्रथा चालू है, शुरू है. और लास्ट कॉन्फ्रेंस प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फ्रेंस
ये 2003 में महाराष्ट्र में हुआ था और अभी लगभग 21 सालों के बाद ये महाराष्ट्र में वापस कॉन्फ्रेंस हो रहा है। ये बहुमान महाराष्ट्र को प्राप्त हुआ है और इसके लिए मैं लोकसभा के अध्यक्ष ओम बिरला जी का मन से आभार मानना चाहूँगा। और इस परिषद में भारत के उपराष्ट्रपति धनखड़ साहब, उनके साथ भारत के लोकसभा के अध्यक्ष ओम बिरला जी, भारत के राज्यसभा के उपाध्यक्ष हरिवंश जी और सभी राज्य के पीठासीन अधिकारी यानी सभी विधानसभाओं के अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषदों के सभापति, उपसभापति, सभी राज्य के विधानसभाओं के, विधान परिषदों के सचिव और सेक्रेटरी जनरल लोकसभा के, ये सभी अधिकारी भी इस कॉन्फ्रेंस के लिए आने वाले हैं और इस कॉन्फ्रेंस में महत्वपूर्ण चर्चा होने वाली है। जैसे कि मैंने आपको बताया कि विशेष करके लोकतांत्रिक संस्थाओं में लोगों के विश्वास को मजबूत करने के लिए संसद तथा राज्य और केंद्र शासित प्रदेशों के विधिमंडलों में अनुशासन और शालीनता बनाए रखने की आवश्यकता, इस विषय पर चर्चा होगी। उसी के साथ समिति प्रणाली को और अधिक उद्देश्यपूर्ण और प्रभावी कैसे बनाया जाए, इस विषय पर चर्चा होगी। कुल मिलाकर सेक्रेटरी कॉन्फ्रेंस में भी टेक्नोलॉजी का यूज करते हुए लेजिस्लेचर का काम कैसे अधिक प्रभावशाली किया जाए, इस विषय पर चर्चा होगी। जैसे कि अभी मेरे एक पत्रकार मित्र ने सवाल उठाया था कि कोविड के दरमियान लेजिस्लेचर लगभग ठप हो गया था, ऑनलाइन भी फंक्शन नहीं कर पाया, तो ऐसी परिस्थिति में ऐसे कॉन्फ्रेंस द्वारा इस परिस्थिति में सुधार कैसे लाया जा सकता है, तो टेक्नोलॉजी का लेजिस्लेचर में यूज कैसे किया जाएगा, इसके बारे में चर्चा होगी। जैसे कि आप सब जानते हो, महाराष्ट्र में हमने पूरा लेजिस्लेचर, पूरी विधिमंडल को डिजिटलाइज करने का निर्णय लिया है और उसका काम बहुत ही स्पीड से चल रहा है यहाँ पे। और यहाँ पे आप देखेंगे कि 1937 से पूरा रिकॉर्ड जो है वो डिजिटलाइज हो रहा है। आज एक क्लिक पर कोई भी सदस्य सभागृह में बैठे हुए या कहीं भी बैठे हुए देख पाएगा कि 37 से कौन से भाषण हुए, किस विषय पे हुए, उनके मुद्दे क्या है, प्रमुख मुद्दे क्या है, पूरा भाषण क्या था। उसी के साथ जितने आज तक एक्ट्स बने हैं वो पूरे डिजिटलाइज अवेलेबल होंगे। उसके साथ ही आप देखेंगे कि 1937 से जो प्रेसिडेंट्स और रूल्स बने हैं उसकी पूरी मालूमात प्राप्त होगी। तो कुल मिलाकर इसका बहुत बड़ा उपयोग डिजिटलाइजेशन का विधिमंडल सदस्यों को होगा और उनका काम वो अधिक प्रभावशाली रूप से कर पाएंगे और इसका अंतिम फायदा जो है वो सामान्य नागरिक को होगा। क्या और 28 तारीख को कॉन्फ्रेंस खत्म होने के बाद लोकसभा के आदरणीय अध्यक्ष ओम बिरला जी एक प्रेस कॉन्फ्रेंस लेंगे जिसकी मालूमात आपको दी जाएगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।